जे संभाजी पार्कमधील पार्किंगला स्थानिक नागरिक आणि खेळाडूंनी कडाडून विरोध केला. हा पार्किंगचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन देखील करण्यात आलं. प्रभादेवी स्पोर्ट्स क्लबच्या नेतृत्वाखाली प्रशासनाचा निषेध करण्यात आला. प्रभादेवीच्या राजे संभाजी पार्क मैदानात होणाऱ्या पार्किंगला स्थानिक खेळाडू आणि नागरिकांनी कडाडून विरोध केलाय. लोकांना आज खेळ खेळायला जागा राहिली नाही. आज अगोदरच मैदाने पुष्कळ मुंबईमध्ये नाहीशी होत चालले. या सरकारला जाग आली पाहिजे. या मुलांचा विचार करा. आणि या मुलं सकाळ संध्याकाळ पावसाळा असू दे त्यावेळी पण मॅचेस खेळतात. आणि कुठले जर कार्यक्रम होत असेल त्यांना परवानगी पण मिळायला पाहिजेत, कारण शांततेत खेळतात. आम्ही पण परवानगी आम्हाला भेटताना पुष्कळ मुश्किल झाली आणि आम्हाला आज पण स्ट्रगल करावं लागतो मॅचेस घ्यायला. आणि आम्ही हा का करतो? आम्ही मुलांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे, त्यांना संधी भेटले पाहिजे. उद्या कमर्शियल टीम आहेत, जे आयपीएल वगैरे मॅचेस यापर्यंत आपली मुलं गेली पाहिजे प्रभादेवी मधली. आमचा हाच विचार आहे. त्यामुळे माझं प्रशासनाला एवढंच आव्हान आहे की तुम्ही हा जो पार्किंगचा प्रस्ताव रद्द करायला पाहिजे आणि या मुलांचा विचार करा. ही मुलं आपलीच आहेत. आता ही मुलं काय बाहेर आता उन्हाळगिरी करत बसणार का? आता हे बाकीचे जे प्रोटेस्ट वगैरे चालले आहेत ते तुमची सगळ्यांची इच्छा आहे का ते प्रोटेस्टमध्ये ते मुलं घुसली पाहिजे, त्यांना मारहाण झाली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे? ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. ह्या सरकारने ह्या गोष्टी आठवून घेतल्या पाहिजे. या मुलांसाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. हे ग्राउंड आता आमचं इथे ग्राउंड आहे, ग्राउंड जाणार कुठे? आमची मुलं खेळणार कुठे? हा हे तुम्ही आता सरकारला ते आम्ही या मीडियाच्या उद्देशाने आम्ही तुम्हाला सरकारला एक निवेदन देतो की प्लीज हे आमचं ग्राउंड चिनू नका. हे आमचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आमच्यासाठी राहू द्या. इथे पार्किंगसाठी हे इथे दिलेलं नाहीये. ही कुणाला हक्क नाहीये पार्किंगसाठी हे ग्राउंड द्यायला. हे मुलांचं ग्राउंड आहे. हे मुलांचा हक्क आहे इथे खेळण्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.